राष्ट्रपुरुष डॉक्टर पंजाबराव देशमुख या पुस्तकाचा दुसरा पार्ट मी आपणासमोर सादर करते आहे. अमरावतीचे काशीराव बापू देशमुख सत्यशोधक आबासाहेब खेडकर यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे भाऊसाहेबांच्या स्वागताचा सोहळा घडवून आणला. परंतु इच्छा नसतानाही आपल्या माणसांची मनं दुखवू नयेत म्हणून त्यांनी सत्कार स्वीकारला. काशीराव बापूंनी घेतलेल्या सत्कारात तर भाऊ सामान्य लोकांमध्ये साध्या बैठकीत जाऊन बसलेत. सत्काराच्या भाषणात त्यांनी नम्रपणे सांगितले की मी बॅरिस्टर झालो तरी माझ्यासारखे अनेक बॅरिस्टर सामान्य कुटुंबातून तयार झालेत तरच माझ्या या शिक्षणाचा काही उपयोग होईल. परदेशातून शिकून आल्यावर इथल्या शेतकऱ्यांसाठी मला काय करता येईल याकरता त्यांनी फार्मर्स 14 पॉईंट्स तयार केले होते. शेतकरी हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विचार होता. शिक्षणाचा उद्देशच त्यांनी इथल्या समाज जीवनात क्रांती करण्यासाठी ठेवला होता. फार्मर्स 14मध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या उत्कर्षाच्या दृष्टीने प्रत्येक गोष्ट नमूद केलेली आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण देणे, शासकीय संस्थांमध्ये व नोकरीत 80% जागा राखून ठेवणे, शेतकऱ्यांवरील कर्जाचे ओझे नाहीसे करणे, विशिष्ट उत्पन्नाची अट न ठेवता प्रत्येक प्रौढाला मतदानाचा अधिकार मिळावा, शेतकऱ्यांची बँक स्थापन करून त्याद्वारे कमी व्याजाची लांब पल्ल्याची कर्ज शेतकऱ्यांना देण्यात यावी, देवस्थानमध्ये विनाकारण अडकलेल्या मालमत्तेचा उपयोग शिक्षणासाठी आणि रुग्णालये उघडण्यासाठी करावा. राजकीय कारकिर्दीत महत्त्वाची पदं भूषवितांना त्यांनी या सर्वच बाबींकरता संघर्ष करून इथल्या शेतकऱ्याला आणि सामान्य माणसाला न्याय हक्क मिळवून दिला. अनेक मोठ्या नोकऱ्या त्या काळात त्यांना चालून आल्यात, पण नोकरीत अडकलो तर माझी सामाजिक जीवनाच्या उत्कर्षाची विकासाची स्वप्न बाजूला राहतील म्हणून नोकरी करणेच त्यांनी पसंत केले नाही. घरची परिस्थिती अत्यंत नाजूक होती. शिक्षणाकरता जमीन गहाणात होती. भरमसाठ कर्जाचा डोंगर डोक्यावर उभा होता. स्वतंत्रपणे काम करता यावे म्हणून त्यांनी अमरावतीला वकिली सुरू केली. गुलाबराव नायगावकर हे त्यावेळी सत्यशोधक चळवळीचे खंदे पुरस्कर्ते होते. चांदूर तालुक्यातील नायगाव हे एक छोटे खेडे. नायगावच्या देवळात धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने एका हरदास ब्राह्मणाचे कीर्तन सुरू होते आणि त्यात हिंदू आणि अस्पृश्य लोक कीर्तन ऐकण्याकरता आले होते. परंतु ही गोष्ट तिथल्या भिक्षुकांना सहन झाली नाही आणि दोन्ही गटात हाणामारी झाली व गुलाबराव नायगावकर पाटील इतर सत्यशोधकांमुळे हे सर्व घडलेले आहे असा आरोप करण्यात आला आणि नायगावकरांवर खटला भरण्यात आला. या खटल्याचे काम त्यावेळी डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी अत्यंत जिव्हाळ्याने चालवले. त्यांनी आपल्या वकिलीची सुरुवातच या खटल्याला न्याय मिळवून देऊन केली. नायगावकरांचा खटला लढवून केली. नायगावकर जिंकलेत. नायगावकरांच्या खटल्यामुळे भाऊंच्या बुद्धिचातुर्याची चर्चा सर्वदूर होऊ लागली. एक न्याय्य वकील म्हणून सर्वसामान्य गोरगरीब जनता आता त्यांच्याकडे जाऊ लागली. अनेक गरीब माणसांच्या अडल्यानाडल्यांच्या केसेस त्यांनी निशुल्क चालवल्यात. अशीच एक आठवण डॉक्टर बाबासाहेबांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला देता येईल. जेधे जवळकर, डॉक्टर पंजाबराव देशमुख, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, कर्मवीर शिंदे, भाऊराव पाटील ही मंडळी नेहमीच संकट प्रसंगी एकमेकांच्या पाठीशी उभी राहिलेली आपल्याला दिसते. खंबीर संघटनाच्या भरोशावर अनेक आलेल्या अनिष्ट प्रसंगांना या मंडळींनी तोंड देऊन त्यातून बहुजन विकासाचे मार्ग काढलेत. डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव आणि डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनातील काही घटना अशाच मेळ खातात. त्यापैकी डॉक्टर बाबासाहेबांनी नुकतीच आपली वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली होती. देशाचे दुश्मन या पुस्तकाने टिळक चिपळूणकर घराण्याची बदनामी होते आहे म्हणून कोर्टात खटला भरण्यात आला. ही केस पुण्यातील प्रसिद्ध वकील ल ब भोवटकर लढवणार होते. 15 सप्टेंबर 1926 कोर्टाने पुस्तकाचे लेखक सत्यशोधक जवळकर आणि मुद्रक लाड यांना 1 वर्षाची साधी कैद आणि 250 रुपये दंड ठोठावला. केशवराव जेधे यांना 6 महिने कैद आणि 250 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. भोपटकरांच्या विरुद्ध पुण्यातील एकही वकील ही केस घेण्यात धाजावत नव्हता. डॉक्टर आंबेडकरांनी मात्र विनाशुल्क ही केस घेतली आणि सेशन कोर्टात अपील दाखल केले.
अत्यंत भक्कमपणे डॉक्टर बाबासाहेबांनी जेधे जवळकरांची बाजू मांडली व सर्वांना दोषमुक्त केले. कोर्टाच्या लक्षात आणून दिले की कोणाच्या कुटुंबाची बदनामी करणे हा या पुस्तकाचा उद्देश नसून ब्राह्मण्याविरुद्ध केलेला हा हल्ला आहे असा युक्तिवाद करून 1926ला जज J.D. लॉरेन्स यांनी हा युक्तिवाद मान्य करून 19 ऑक्टोबर 1926ला सर्वांना दोषमुक्त केले व दंडाची रक्कम परत केली. ग्वाल्हेरच्या शिंद्यांचे नातेवाईक चंद्रूजी आगरे हे त्यावेळेला महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक विचारांचे पुरस्कर्ते होते. नायगावकरांच्या खटल्याची गोष्टही त्यांच्यापर्यंत गेली तेव्हा भाऊसाहेबांना त्यांनी ग्वाल्हेरला मानाचे पत्र पाठवून सत्काराकरता बोलवून घेतले. अत्यंत थाटाने हा सोहळा तिथे पार पडला. त्याचवेळी आपण आमच्या दरबारात वकील म्हणून नोकरी स्वीकारण्याची विनंती भाऊसाहेबांना करण्यात आली. तेव्हा अत्यंत नम्रपणे या नोकरीला त्यांनी नकार देत उत्तर दिले की मी जर नोकरीत अडकलो तर माझ्या जनसेवेत खंड पडेल. गरज पडल्यास हवी तेव्हा मी आपणास मदत देऊ शकतो, पण नोकरीचा स्वीकार करू शकत नाही. समाज हितासाठी नोकरी नाकारणाऱ्या भाऊसाहेबांच्या उत्तराने श्रीमंत आंग्रे विस्मयित झालेत. भाऊसाहेबांविषयीचा त्यांचा आदर आता अधिकच द्विगुणित झाला, अधिकच वाढला. महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महात्म्यांनी बहुजन समाजात शिक्षण जावे म्हणून जीवाचे रान केले. परंतु हजारो वर्षापर्यंत शिक्षणापासून दूर राहणाऱ्या समाजाला शिक्षण प्रक्रियेत आणण्याकरता खूप काळ लोटावा लागला. हाच धागा घेऊन डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी शोषित, पीडित, दलित, शेतकरी, स्त्रिया यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचावे म्हणून अथक परिश्रम घेतले. ते कोर्ट सुटल्यावर खेड्यापाड्यात सायकलवर स्वार होऊन लोकांना शिक्षणासाठी जागृत करण्याकरता जात. सोबत शिवाजी मराठा हायस्कूल अमरावती येथे ग्रामीण विद्यार्थ्यांना निशुल्क शिकवत. त्या शाळेत शिकवत असताना त्यांनी प्रत्येक विषय अत्यंत तन्मयतेने विद्यार्थ्यांना शिकवला. त्यांच्या गळी उतरेपर्यंत अनेक उदाहरणांनी ते त्यांना पटवून देत. आस्थेने आणि प्रेमळपणाने ग्रामीण विद्यार्थ्यांच्या समस्या ते जाणून घेत. त्यांच्या अडचणीनुसार त्यांना मदतीचा हात देण्याकरता ते सतत तत्पर राहत. ते जेवढे एक निष्णात वकील होते तेवढेच हाडाचे शिक्षकही होते. त्या काळात अनेक नामवंत मंडळी विद्यार्थी म्हणून भाऊसाहेबांच्या अमोघ वक्तृत्वाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ तिथे त्यांना मिळाला. त्यापैकीच एक नामवंत वकील रोही हे सुद्धा होते. जेवढे ते विद्यार्थ्यांप्रती जागृत होते तेवढे शिक्षकांविषयीचे कर्तव्यही त्यांना समजावून सांगण्यात मागे नव्हते. एडिनबरोवरून जवादे गुरुजींना पाठवलेल्या पत्रात त्यांनी लिहिले होते की शिक्षकांची आपल्या विद्यार्थ्यांप्रती जबाबदारी आईवडिलांपेक्षाही जास्त आहे. आईवडिलांच्या हयगईमुळे किंवा अज्ञानामुळे, गरिबीमुळे विद्यार्थ्याच्या जीवनावर झालेले, त्याच्या मानसिकतेवर झालेले दुष्परिणाम हे केवळ शिक्षणातूनच दूर होऊ शकतात. शिक्षणातील त्यांचे सिद्धांत आणि दूरदृष्टी शिक्षण क्षेत्रात आजही दखल घेण्यासारखी आहे. स्वतःच्या कल्पनेतून त्यांनी शिक्षणावर स्वतः संवाद लिहून त्या काळात खेड्यातून शिक्षणाचा प्रचार केला. त्या मंगलाचरणाची सुरुवातच ते बोला शाहूराया नमन आधी तव पाया या शब्दांनी करायचे. शाहू महाराजांविषयी त्यांच्या मनात नितांत आदर होता. शाहू महाराजांच्या कार्याने ते अधिक प्रभावित होते. राजश्री शाहूंनी आपली संपूर्ण राजकीय कारकीर्द दीनदलित आणि शोषित लोकांकरता उपयोगी आणली. तोच वसा घेऊन डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख चाललेत. खामगावच्या अखिल भारतीय मराठा परिषदेच्या 11व्या अधिवेशनाचे राजश्री शाहू महाराज अध्यक्ष होते. तिथे शिक्षणासंबंधी चर्चा सुरू झाल्यात. चर्चेत भाऊसाहेब देशमुखही होते. त्यांना पाहून छत्रपती बोललेत, पंजाबराव, तुम्ही विलायतेवरून एवढे शिक्षण घेऊन आला आहात तर इथल्या गरीब दीनदलित वर्गाकरता शाळा उघडा. त्यावर डॉक्टर भाऊसाहेब म्हणालेत, महाराज, आपण म्हणता ते खरे आहे, परंतु शाळा काढणे कठीण काम आहे. पैशाचा प्रश्न कसा सोडवायचा? पैशाचा भार मी सोसतो, त्याची तुम्ही काळजी करू नका. प्रत्येक वर्गाला 8,000 रुपयाप्रमाणे देतो. देशमुख, मग आता लागा कामाला.
या प्रेरणेतून भाऊसाहेबांनी अमरावतीला शिक्षण क्षेत्रात पावलं उचललीत. 1922मध्ये राजश्री शाहू महाराजांचे निधन झाले तेव्हा भाऊंची चिंता अधिकच वाढली. परंतु शाहू महाराजांचे पुत्र राजाराम महाराज यांनी डॉक्टर भाऊसाहेबांना सन्मानाने बोलवून त्यांचा गौरव केला आणि शाळेच्या देणगीची संपूर्ण रक्कम त्यांच्या हवाली केली. यातूनच शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याची सुरुवात झाली आणि विदर्भभर शिक्षण संस्थांच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. सर्व धर्म समभावातून शिक्षण सर्व जाती धर्मापर्यंत पोहोचावे याकरता त्यांनी त्या काळात काम केले. सर्व धर्म जातीतल्या विद्यार्थ्यांना एकत्र शिक्षण घेता यावे म्हणून गुरुकुलांची स्थापना केली आणि समाजकार्याला वाहून घेतले. ते श्रद्धानंद स्वामी ज्यांनी शिक्षणात गुरुकुल पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याकरता खूप प्रयास घेतले. श्रद्धानंद स्वामींविषयी बोलताना डॉक्टर बाबासाहेब म्हणायचे की श्रद्धानंद अस्पृश्यांचे महान आणि खरे हितचिंतक आहेत. दलित, माळी, तेली, कुणबी हे सर्व एका रक्ताचे लोक आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये माणूस म्हणून भेदभाव करणारे षडयंत्री आहेत. अस्पृश्यता हा जाणून बुजून रचलेला डाव आहे. माणसांमधली ही असमानता डॉक्टर भाऊसाहेबांनाही मान्य नव्हतीच. आधीच अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या या बहुजन समाजाला जर प्रकाशाकडे न्यायचं असेल तर शिक्षण हा सर्वांचा सारखा अधिकार आहे. सर्व जातीतील विद्यार्थी एकत्र शिकतील, एकत्र राहतील, जेवतील, यातून जातीच्या भावनेला फाटा मिळेल हा उद्देश ठेवूनच त्यांनी श्रद्धानंद छात्रालयाची निर्मिती केली. या छात्रालयातून विदर्भात अनेक लोक नावारूपाला आलेत. समाजातील जातीभेद, धर्मभेद नष्ट करण्याकरता ते सतत प्रयत्नात राहिले. अत्यंत कमी पैसे आकारून श्रद्धानंद छात्रालयामध्ये सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांना जेवण मिळायचे. ठिकठिकाणाहून धान्य गोळा करून विनामूल्य जेवण विद्यार्थ्यांना दिले जायचे. शिक्षणासोबत समाज एकसंघ व्हावा ही भावना त्यात जास्त प्रबळ होती. अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू दादासाहेब काळमेक या श्रद्धानंद छात्रालयाचे विद्यार्थी होते आणि अशी कितीतरी नामवंत मंडळी या छात्रालयाने त्या काळात घडवली. हिंदू मुस्लिम ऐक्याकरताही त्यांनी प्रयत्न केलेत. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये बंधुत्वाची भावना दृढ व्हावी याकरता भाऊसाहेबांनी हिंदू मुस्लिम संघटनेची स्थापना केली. या संघटनेत अल्लाहू अकबरचे नारे मुस्लिम आणि हिंदू एकत्र द्यायचे. ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर अधिक होता. सर्वच जाती धर्माचा समावेश असणारा समदुःखी वर्ग म्हणजे शेतकरी. शेतकऱ्याच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक प्रश्नांचा त्यांचा अभ्यास दांडगा होता. शेतकऱ्याच्या घरातच जन्माला आल्यामुळे त्याचं दुःख, दैन्य त्यांनी जवळून अनुभवलेलं होतं. महात्मा फुल्यांनी ज्या शेतकरी वर्गाचे चित्रण केलेले आहे, शेतकरी हा अज्ञानी, अंधश्रद्धाळू आणि देवभोळा आहे. ज्योतिबा म्हणतात की जगातील एकंदर सर्व देशाचा इतिहास पाहता हिंदुस्थानातील शेतकऱ्याची स्थिती एकंदर देशाच्या तुलनेत निकृष्ट अवस्थेला पात्र होऊन केवळ पशुपलीकडे मजलशीश जाऊन पोहोचली असे दिसून येते. शेतकरी आसूड शेतकऱ्यांच्या दुःखाकडे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणून आजही पाहिल्या जात नाही. त्यांच्या दरिद्री अवस्थेची, शोषणाचा विचार केला जात नाही. त्याची या जाचातून मुक्तता करणे भाऊसाहेबांना अग्रस्थानी वाटत होते. म्हणून 1927मध्ये एका साध्या विवाह सोहळ्यात मार्गदर्शन करून त्यांनी शेतकरी संघ स्थापन केला. विदर्भात ठिकठिकाणी त्याच्या शाखा उघडण्यात आल्या. हिंदू मुस्लिम सर्व स्तरातील लोक यात सामील होते. शेतकरी अधिवेशने आणि परिषदा घेण्यात आल्यात. भाऊसाहेब खेड्यापाड्यातून फिरून शेतकऱ्यांना संघटित करू लागले. त्यांचे संघटन कौशल्य अत्यंत दांडगे होते. अनेक जातीतील मित्र त्यांना येऊन मिळालेत. आजच्या राजकारण्यांसारखा मी विशिष्ट जातीतील आहो म्हणून माझीच माणसं यात ओढली पाहिजेत हा जात घाणेपणा भाऊसाहेबांनी कधीच स्वीकारला नाही. मुख्य ध्येयाला धरून त्याला न्याय मिळेपर्यंत काम करण्याची त्यांची प्रभावी अशी पद्धत होती. शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळावेत, त्याच्यातला स्वाभिमान जागृत व्हावा, तो लढाऊ व्हावा म्हणून त्यांनी अनेक प्रकारे प्रयत्न केले. त्यातूनच महाराष्ट्र केसरी या वृत्तपत्राचा जन्म झाला.
सामाजिक चळवळीच्या संदर्भात या वृत्तपत्राचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात बहुजन समाजाच्या आत्मसन्मानाची चळवळ म्हणून सुरू झालेली महात्मा फुल्यांची सत्यशोधक चळवळ, शूद्र स्त्रिया आणि अतिशूद्रांची मोठ्या प्रमाणात त्या काळात पिळवणूक होत होती. धार्मिक रूढी, चातुर्वर्ण्य आणि दैववाद, पुरोहितशाहीमध्ये समाज जखडला गेला होता. या सर्वांपासून गुलामीतून बाहेर काढण्यासाठी फुल्यांनी सत्यशोधक चळवळीची स्थापना केली 24 सप्टेंबर 1873. ज्योतिबा फुल्यांना मानवाचा धर्म असावा एक, या धर्तीवर समाजमन निर्मावी वाटत होती. ज्योतिबा फुल्यांनी कधीच कोणाच्या जातीचा द्वेष केला नाही. त्यांचा विरोध समाजातील विषम व्यवस्थेला होता. ब्राह्मण पुरोहितांकडून होणारी पिळवणूक थांबवणे, बहुजन समाजाला जागृतीकडे नेणे, समाजातील जात व्यवस्थेला सुरुंग लावणे, माणसाच्या आड येणाऱ्या या गोष्टी माणसाला समजवून सांगणारी सत्यशोधक ही पहिली चळवळ होती. याच चळवळीमुळे बहुजन समाजात शिक्षण गेले, समाज जागृत होऊ लागला. त्या काळी वऱ्हाडात नानासाहेब अमृतकर, पंढरीनाथ पाटील, कृष्णमूर्ती, काशीराव बापू देशमुख, एच.बी. बेलसरे, के.सी. ठाकरे, भाऊसाहेब गुंड, भास्करराव जाधव ही मंडळी अग्रेसर होती. ठिकठिकाणी ब्राह्मणेतर अधिवेशने व्हायची. त्याचबरोबरीने त्याचा विरोध म्हणून ब्रह्मटाळ्याही वाजू लागल्यात. निरनिराळ्या नावांनी अधिवेशने भरू लागलीत. त्यापैकी हिंदू महासभेने घेतलेले अखिल भारतीय अधिवेशन मोर्शी येथे भरले. याचे अध्यक्ष होते लाला लजपतराय. अनेक हिंदुत्वनिष्ठ प्रसिद्ध नेते, विचारवंत या सभेला आले होते. या अधिवेशनात अस्पृश्यांना पूर्णपणे बंदी होती. ही गोष्ट ॲडव्होकेट नानासाहेब अमृतकर आणि भाऊसाहेबांच्या वर्मी लागली. संमेलनाला प्रवेशपत्रिका होत्या. दुसऱ्याच्या प्रवेशपत्रिका मिळवून त्यांनी प्रवेश घ्यायचे ठरवले. शेंदुरजना येथील एका अस्पृश्याला त्यांनी पुढे केले, परंतु त्याला प्रतिनिधीचे तिकीट मिळू शकले नाही. भाऊसाहेब आपल्या काही मित्रांसह अधिवेशनाला हजर झाले. अस्पृश्यांना केलेल्या प्रवेश बंदीच्या विरोधात तिथे त्यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. सभेत प्रवेश बंदीच्या विरोधात घोषणा सुरू झाल्यात. सभेत गडबड सुरू झाली. ही कसली हिंदुत्वनिष्ठ आहे? बोलायचं एक आणि करायचं वेगळं. त्यांनी आपल्या मित्रमंडळींसोबत लाला लजपतराय यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांना या सर्व गोष्टीची कल्पना दिली. लाला लजपतरायांनाही त्यांनीही या गोष्टीवर रोष व्यक्त केला. चातुर्वर्ण, जातीभेद आणि अस्पृश्यता यांचा निषेध करणारा ठराव तिथे घेण्यात आला. त्याला बहुमताने संमती मिळाली. भाऊसाहेबांच्या स्वतंत्र आणि समतावादी विचारांच्या दिशेने नेलेले हे अधिवेशन त्या काळात खूप गाजले. डॉक्टर बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभर त्यावेळी अस्पृश्य उद्धाराची चळवळ सुरू होती. बहिष्कृत हितकारिणी सभेचे कामकाज जोरदार सुरू होते. इकडे अमरावती अंबादेवीच्या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी आपल्या अनुयायांसह प्रवेश घेण्याचे ठरवले. माणसांनी आपल्या स्वार्थाकरता निर्माण केलेल्या या भेदभावाची त्यांना मनापासून चीड होती. वलगावच्या मांगोजी महाराने विजयादशमीला देवीचे दर्शन घेण्याकरता मंदिरात पाऊल ठेवले तेव्हा तिथल्या व्यवस्थापकांनी त्याला गुन्हेगार म्हणून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. तेव्हा त्याच्या पाठीशी धीरोदात्तपणे उभे राहून त्याची केस भाऊसाहेबांनी लढवली आणि मांगोजीला दोषमुक्त केले. तो निर्दोष ठरला. ही जीवघेणी विषमताच त्यांना इथून नाहीसी करायची होती. एक माणूस जातीच्या नावाखाली दुसऱ्याचे शोषण करतो ही व्यवस्था त्यांना उलथवून लावायची होती. म्हणून मंदिर प्रवेशाची चळवळ त्यांना महत्त्वाची वाटत होती. मंदिर प्रवेशाची तारीख निश्चित झाली आणि मंदिराच्या विश्वस्तांना तशा सूचनाही देण्यात आल्यात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर भाऊसाहेबांचे जवळचे मित्र होते. 1927 डॉक्टर भाऊसाहेबांच्या निमंत्रणावरून ते या सत्याग्रहाकरता अमरावतीला आले. डॉक्टर आंबेडकरांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनचे विदर्भ विभागाचे अध्यक्ष डॉक्टर पंजाबराव देशमुख होते. मंदिर प्रवेशाच्या परिषदेचे बाबासाहेब आंबेडकर यांना अध्यक्ष ठरविण्यात आले. बाबासाहेबांच्या चळवळीतील सहकारी देवराव नाईक, राधा कांबळी त्यांच्यासोबत होते.
इंद्रभुवन नाट्यगृहात परिषदेला आरंभ झाला. बॅरिस्टर तिडके, चौबळ वकील, केशवराव देशमुख, गवई MLC, डॉक्टर पटवर्धन, डॉक्टर भाऊसाहेब पंढरीनाथ पाटील, दादासाहेब खापर्डे, हे दादासाहेब खापर्डे ही सर्व मंडळी तिथे हजर होती. डॉक्टर भाऊसाहेबांचे प्रभावी असे भाषण तिथे झाले. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या सडेतोड भाषणात सांगितले की साकाराचे पूजन करायचे असल्यास प्रत्येक हिंदूला मोकळीक असावी. देवळात केवळ पूजन करता यावे म्हणून अस्पृश्यांना केवळ त्याकरता प्रवेश पाहिजे असा याचा उद्देश नसून आम्हाला ही गोष्ट सिद्ध करायची आहे की त्यांच्या प्रवेशाने देवालये भ्रष्ट होत नाहीत. हिंदुत्व ही जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे तितकीच अस्पृश्यांची आहे. हिंदुत्वाची प्राणप्रतिष्ठा जितकी वशिष्ठासारख्या ब्राह्मणांनी केली, कृष्णासारख्या क्षत्रियांनी आणि हर्षासारख्या वैश्यांनी, तुकारामासारख्या शूद्रांनी केली, तितकीच वाल्मिकी, चोखामेळा आणि रोहिदास इत्यादी अस्पृश्यांनी केलेली आहे. हिंदुत्वाचे रक्षण करण्याकरता हजारो अस्पृश्यांनी आपली माणुसकी खर्ची घातलेली आहे. व्यासगीतेतील अस्पृश्य द्रष्ट्यांपासून तो खरड्याच्या लढाईतील सिद्धनाक महारापर्यंत ज्या अस्पृश्यांनी हिंदुत्वाच्या संरक्षणार्थ आपले शिर हातावर घेतले त्यांची संख्या लहान होणार नाही. मंदिरावर जितका हक्क स्पृश्यांचा आहे तितकाच अस्पृश्यांचाही आहे. दादासाहेब खापर्डे लोकमान्य टिळकांचे सहकारी हे त्यावेळी विधिमंडळाचे सदस्य, अंबादेवी मंदिराच्या समितीचे अध्यक्ष होते. त्यांचे सहकारी मंदिर खुले करू नये म्हणून हट्टाला पेटले होते. सत्याग्रहाला वेगळे वळण लागण्याची शक्यता होती. त्यांच्या मध्यस्थीतून 3 महिन्यापर्यंत हा सत्याग्रह स्थगित केल्याचे त्यावेळी घोषित करण्यात आले. माझ्या सहकाऱ्यांना समजावून मी हे मंदिर खुले करून देतो असे आश्वासन दादासाहेबांनी दिले आणि डॉक्टर बाबासाहेबांनी आणि भाऊसाहेबांनी हे मान्य करून तडजोड स्वीकारली आणि अखेर हे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले करण्यात आले. यानंतर मंदिर प्रवेशाची संपूर्ण महाराष्ट्रातच या सत्याग्रहापासून सुरुवात झाली. अस्पृश्यता उद्धाराची चळवळ खेडोपाडी पोहोचली. भाऊसाहेब याकरता स्वतः खेड्यात भेटी घेत फिरलेत, प्रबोधन करीत फिरलेत. अस्पृश्यांना विहिरी खुल्या करून द्या म्हणून आवाहन करू लागले. ठिकठिकाणी सहभोजनाचे कार्यक्रम घेतल्या जाऊ लागलेत. ही बदलाची भूमिका समाजाने स्वीकारणे त्यावेळी एवढे सोपे काम नव्हतेच. हजारो वर्षापासूनचा गुलामीचा इतिहास बदलवू पाहणाऱ्या डॉक्टर पंजाबराव देशमुखांना विरोधाचे भयंकर चटके त्यावेळी सहन करावे लागलेत. पंजाबराव धर्मबुडवे आहेत, ते मंदिरांना भ्रष्ट करता आहेत, अशा पद्धतीची कोल्हेकुई त्यावेळच्या प्रचार माध्यमातून सुद्धा आणि व्यासपीठांवरून होऊ लागली. भाऊसाहेब समाज बदलायला निघालेले एक शूर लढवय्ये होते, योद्धे होते. अशा तत्वहीन बदनामीची त्यांनी कधीच चिंता केली नाही. सामाजिक कार्याची सुरुवात स्वतःपासून करायची ही त्यांच्या कार्याची विशेषता होती. या देशातील जात व्यवस्थेला सुरुंग लावण्याचा चंगस त्यांनी बांधला होता. जात व्यवस्थेतून पोसल्या गेलेली गर्विष्ठ विचारसरणी, जातीचा खोटा अहंकार त्यांना मोडीत काढायचा होता. अनेक श्रीमंत स्थळं हुंड्यांसहित त्यांच्यासमोर रीघ लावून उभी होती, परंतु कुठल्याही लोभाला स्थान देणारा त्यांचा स्वभाव नव्हताच. स्वतःचा विवाह जातीबाहेर करण्याचे प्रभावी पाऊल त्यावेळी त्यांनी उचलले. त्यांच्या विवाहाला त्यावेळेला प्रबोधनकार ठाकरे यांचे सुद्धा पाठबळ होते. विमलताई वैद्य सोनार त्यांचे वडील प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते होते. आंतरजातीय विवाह, विधवा पुनर्विवाह, हुंडा प्रथेला बंदी, अस्पृश्यता निवारण अशी काही वैशिष्ट्य प्रार्थना समाजाची होती. या वातावरणातूनच विमलताई आलेल्या होत्या. सुस्वभावी, सुंदर, उच्च विद्याविभूषित अशा तरुणीशी 26/11/1927 प्रार्थना समाज मंदिरात सत्यशोधकीय पद्धतीने हा विवाह पार पडला. पुरोहिता वाचून विवाह म्हणजे सत्यशोधकीय विवाह. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. स्त्री आणि पुरुष हे समान आहेत. जाती आधारित भेदभाव या पद्धतीत नव्हता. सामाजिक भ्रष्टाचाराविरुद्ध उचललेलं हे पाऊल होतं, म्हणजे सत्यशोधक विवाह पद्धती होती. समाजातील जातवर्चस्ववाद, रूढी परंपरा,
भाऊंनाही मान्य नव्हत्याच. व्यक्तिगत जीवनात त्यांची अत्यंत पारदर्शक आणि प्रांजळ अशी भूमिका होती. ते बोललेत तसे वागलेत. या लग्नामुळे त्यांच्यावर खूप टीका झाली. जातीच्या डबक्याचे संवर्धन करणाऱ्या अहंकारी मानसिकतेला धक्के बसलेत. पण सत्याच्या मार्गाने निघालेल्या भाऊसाहेबांची भूमिका ठाम होती. स्वतःच्या लग्नाचे जेवण स्वच्छ सुंदर पांढऱ्या कपड्यात वावरणाऱ्या भंगी मुलांकडून त्यांनी करवून घेतले. अत्यंत रुचकर आणि सुंदर झालेल्या स्वयंपाकाची पाहुण्यांनी खूप स्तुती केली. तेव्हा सर्व मुलांना समोर बोलवून त्यांचा परिचय अतिशय आत्मीयतेने भाऊसाहेबांनी करून दिला. एका पितृमोक्ष अमावस्येला आईने पितर जेवू घालण्याचा आग्रह केला. तेव्हा भाऊसाहेब म्हणालेत की उपाशी अर्धपोटी राहणाऱ्या अस्पृश्य दीनदलित गोरगरिबांना जेवू घाल, त्यातच खरी शांती आहे. आयुष्यातील प्रत्येक क्षण क्रांतीसाठी जगणारा हा महामानव होता. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या घरी दरवर्षी ब्राह्मण भोजन घालण्याचा प्रघात होता. त्यांनी आपल्या वृद्ध मातापित्यांची समजूत घातली आणि ही प्रथासुद्धा घरात बंद केली. त्याऐवजी अनाथ अस्पृश्य मुलांना जेवू घालण्याचे त्यांनी आईला अत्यंत नम्रपणे सांगितले आणि त्यांच्या आईनेही ही प्रथा श्रद्धापूर्वक मान्य केली. स्वतःच्या जीवनातून जात घालवणे, समाजात जातीमुळे विभागलेल्या समाजाला एकसंघ करणे, मानवतेच्या धाग्यात बांधण्याकरता त्यांनी सतत प्रयत्न केले. जात मानणे हीच खूप मोठी अंधश्रद्धा आहे. या देशाची अपरिमित अशी हानी जातीय व्यवस्थेमुळे झाली आहे. ही गोष्ट भाऊसाहेबांना नेहमीच खटकत राहिली. त्या दृष्टीने त्यांनी सतत आपली पावलं उचललीत. उपास तापास नवस व्रतवैकल्ये या गोष्टीचा त्यांच्या जीवनात कधीच थारा नव्हता. मानवतेसाठी संघर्ष हेच एक सूत्र घेऊन ते सतत लढत राहिलेत. वडिलांच्या श्राद्धावरही त्यांनी चोखामेळा हॉस्टेलमधील अस्पृश्य मुलांना जेवू घालून त्यांना वह्या आणि पुस्तकांचे वाटप केले होते. 1928 मध्ये जिल्हा कौन्सिलचे ते लोकनिर्वाचित अध्यक्ष झाले. अज्ञानातून समाजाला ग्रामीण जनतेला बाहेर काढणे आणि त्याची अविद्या नाहीशी करणे ही त्यांच्या जीवनाची ब्रीदावली होती. त्याकरता समाजकार्य तर केलेच, परंतु राजकारणातली कुठलीही संधी त्यांनी जनसामान्यांच्या उत्कर्षाकरता विकासाकरता कधीही सोडली नाही. मातब्बर मंडळी याआधी जिल्हा कौन्सिलवर निवडून आली होती, परंतु सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांच्या जीवनाचा विचार करण्याची गरज या मंडळीला कधीही वाटली नाही. दुःख आणि दारिद्र्य त्यांच्या जीवनाला पुजलेलं. जिल्हा कौन्सिलवर असताना त्यांनी पहिला प्रश्न घेतला, तो प्राथमिक शिक्षणाचा. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाकरता केंद्रे उघडायची तर पैशाचा प्रश्न होता. लोकांना कर जास्त बसणार होता. लोकांच्या रोषाची पर्वा न करता त्यांनी कर आकारणीमध्ये वाढ केली. शिक्षण सेस 18 पैशावरून 27 पैवर नेला. शिक्षण हे वरच्या स्तरातून खाली झिरपते या मॅकेलेच्या सिद्धांतावर त्यांचा कधीच विश्वास नव्हता. त्यांचे शिक्षणविषयक धोरण हे दीनदलित ग्रामीण जनतेला प्रत्यक्ष शिक्षणात उतरवणारे होते. गाव तिथे शाळा हा उपक्रम त्या काळात त्यांनी राबवला. ब्रिटिशांच्या काळात खऱ्या अर्थाने शिक्षणाची दारे इथे उघडी झालीत. प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण त्यांना महत्त्वाचे वाटत होते. शिक्षणाचा प्रचार आणि प्रसाराकरता उभे आयुष्य त्यांना वेचावे लागले. सक्तीच्या शिक्षणाची त्या काळात जवळपास 100 केंद्र त्यांनी उघडलीत. 11 वर्षाखालील मुलामुलींना शिक्षण अनिवार्य केले. माध्यमिक शिक्षणाची ही अनेक केंद्र सुरू झालीत. प्राथमिक शाळांवर स्त्री शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. शाळेच्या खचलेल्या पडायला आलेल्या इमारती दुरुस्त करून त्या प्रशस्त करण्यात आल्यात. या शाळांमधून सर्व स्तरातील जाती धर्मातील विद्यार्थी शिक्षण घेऊ लागले. जिल्हा कौन्सिलच्या सर्व विहिरी पाणवठे अस्पृश्यांना खुले करवून दिलेत. अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी अनेक कार्यक्रम त्या काळात राबवलेत. जातीच्या नावाखाली होणारा माणसांचा छळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. ग्रामीण भागातील शेतकरी हा शेतीवर अवलंबून असतो आणि शेती ही पाण्याच्या भरोशावर असते, परंतु खेड्यांमध्ये पाण्याचे अत्यंत संकट होते. घरातील बायांना 3 ते 4 मैलांवरून डोईवर पाणी आणावे लागे.
शेतकऱ्यासमोर पाण्याचे भीषण संकट उभे होते. त्याकरता भाऊसाहेबांनी पाणी पुरवठा योजना आसरा अमरावती दर्यापूर परिसरासाठी सर्वानुमते स्वीकृत करून घेतली. प्रत्येक सभेत त्यांनी लोक कल्याणाचे 50 ते 55 ठराव ठेवलेत आणि त्याची अंमलबजावणी केली. पंपिंगच्या योजना, जुन्या विहिरींचे बांधकाम यात लोकांना सहभागी करून खर्च उचलला. आपल्या राजकीय पदाचा उपयोग त्यांनी केवळ जनतेच्या कल्याणार्थ केला. आजच्या राजकारण्यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श स्वीकारून जर राजकारण केले असते तर आज राष्ट्राची परिस्थिती ही वेगळी दिसली असती. राजकारणाचा उपयोग स्वतःच्या व्यक्तिगत जीवनाच्या विकासाकरता नसून राष्ट्राचं गरीब शोषित जनतेचं कल्याण करण्यासाठी आहे. हा आदर्श त्यांनी राजकारणातून राष्ट्रासमोर ठेवलेला आहे. राजकारण कोण्या एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नसून सर्वसामान्य माणसांच्या हाती राजकारणाची सूत्र यायला हवीत याकरताच ते सतत प्रयत्नरत होते आणि खऱ्या लोकशाहीचा अर्थ त्यांना राजकीय जीवनातून इथे राबवायचा होता. 1930 मध्ये कायदे मंडळाच्या निवडणुका जाहीर झाल्यात. डॉक्टर पंजाबराव देशमुख मध्य प्रदेशच्या कायदे मंडळाची निवडणूक लढण्यासाठी रिंगणात उतरले. ते केवळ लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या सोडवण्याकरता. बॅरिस्टर रामराव देशमुख विरुद्ध पंजाबराव देशमुख ही सरळ लढत समोर आली. बॅरिस्टर रामराव देशमुख म्हणजे राजकारणातले त्यावेळचे तगडे व्यक्तिमत्व. निवडणूक म्हटली की पैशाचा प्रश्न मोठा होता. भाऊसाहेबांजवळ होता तो फक्त केवळ सर्वसामान्य माणसांचा जिव्हाळा, त्यांचं प्रेम आणि आजपर्यंत जनतेच्या कार्यात वाहून घेतलेली त्यांची कर्तबगारी. जिल्हा कौन्सिलमधील कामगिरी विरोधी प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत तुटपुंजी साधणं त्यांना कित्येक ठिकाणी पायी जाऊन त्या काळात प्रचार करावा लागे. भाऊसाहेबांच्या पाठीशी त्यांचे मित्रमंडळ खेडकर, चौबळ, वाटाणे, श्रीराम पाटील हे धीरोदात्तपणे उभे राहिले. राजकारणात जातीचे पत्ते आजही फेकल्या जातात. त्यांनी केलेल्या मिश्र विवाहाचे भांडवल केल्या जाऊ लागले. खानदानीपणाच्या गोष्टींना ऊत आला. समाजातील स्थळं नाकारलीत म्हणून दुःखावलेल्या शूद्र माणसांनी अपप्रचार करणे सुरू केले. इथे जात व्यवस्था टिकवण्यामागे राजकारणाचा फार मोठा सहभाग आहे. एवढ्या सगळ्या अडचणीतून भाऊसाहेब पंजाबराव देशमुख 800 मतांनी निवडून आले. सामान्य जनतेला, शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला आपला माणूस निवडून आल्याचा अतोनात आनंद झाला. ब्राह्मणेतर पक्षाने डॉक्टर पंजाबराव देशमुखांचे नाव मंत्रिपदासाठी अग्रस्थानी ठेवले. त्यांच्या कार्यासमोर मंत्रिपद खरं म्हणजे थिटे होते. सर्वसामान्य माणसाच्या जीवनाच्या अडीअडचणी, त्याचे दुःख त्यांनी जवळून पाहिले होते. सामाजिक समस्यांचा गाढा अभ्यास त्यांना होता. प्रभावी व्यक्तिमत्वासोबत जबरदस्त संघटन कौशल्य, दलित पीडित जनतेच्या प्रश्नांकरता झटून काम करण्याची तयारी होती त्यांची. राजकारण सामाजिक प्रश्न सोडवणारी गुरुकिल्ली आहे या मताचे ते होते. त्यांच्या इतका समाज मनाचे अंतरंग ओळखून काम करणारा निष्ठावान कार्यप्रवण व्यक्ती मंत्रिमंडळातून टाळणे शक्य नव्हते. शिक्षण, शेती आणि सहकार मंत्री म्हणून 14 डिसेंबर 1930ला त्यांचा शपथविधी पार पडला. एक अभ्यासू, सत्यनिष्ठ, सामाजिक जिव्हाळ्याचं व्यक्तित्व विदर्भाला मंत्री म्हणून लाभलं. ही सर्वसामान्याच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची बाब होती. लोकशाहीच्या अर्थाची परिपूर्णता करायची असेल तर बहुजन समाजाला आर्थिक प्रवाहात आणणे गरजेचे होते. त्यांच्या परिस्थितीचा आजपर्यंत झालेल्या शोषणाचा, अज्ञानाचा परिणाम माणसाच्या संपूर्ण जीवनावर काळोख धरतो. त्याच्या मूलभूत प्रश्नांना त्यांना न्याय मिळवून देणे महत्त्वाचे वाटत होते. शिक्षणासारख्या क्षेत्रात, सरकारी नोकऱ्यांमध्ये बहुजन समाजाला फारच कमी संधी त्यावेळेला उपलब्ध होत होती. नोकऱ्या ही विशिष्ट वर्गाची मिराजदारी होती. त्यांच्या पिढ्यानपिढ्या नोकऱ्यांच्या भरवशावर उज्ज्वल जीवनाची स्वप्न घेऊन उडत होत्या. शहरी जीवनातील माणूस आणि खेड्यातील माणूस याच्या जीवनामध्ये फार मोठी तफावत निर्माण झालेली होती. त्यांनी आजपर्यंतच्या त्यांच्या सामाजिक जाणीवेतून केलेल्या कार्यात त्यांना ही तफावत दिसत होती. शाळा महाविद्यालयातील परिस्थिती अत्यंत दयनीय होती. ग्रामीण बहुजन समाजातील विद्यार्थ्याला गुणवत्तेच्या भरवशावर प्रवेश मिळणे कठीण होते. समाज जीवनाला समानतेच्या पातळीवर आणणारे शिक्षण हे मोठे माध्यम होय. त्याकरता त्यांनी शिक्षण क्षेत्रात पाऊल उचलले. केवळ गुणवत्ता हा आधार न ठेवता
त्यांना योग्य संधी मिळावी म्हणून जागा राखीव ठेवण्यात याव्यात. गोरगरीब विद्यार्थी शहरात शिक्षण घेण्याकरता येतात, परंतु त्यांच्या राहण्याची, जेवणाची पैसा खर्च करून ते सोयी उपलब्ध करू शकत नाही. म्हणून वसतिगृहात खेड्यातील विद्यार्थ्यांना सोयी सवलती देण्यात याव्यात म्हणून धोरणं राबवली. नवीन वसतिगृहे काढली. त्यातून ग्रामीण विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शहराकडे शिक्षणासाठी वळला. यातून एक उज्ज्वल पिढी राष्ट्राला मिळाली. त्यांनी राजश्री शाहू महाराजांचा शैक्षणिक दृष्टिकोन आणि प्रेरणा घेऊनच शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणली. शेतकऱ्यांच्या मुलांना काही प्रमाणात फी माफीचे धोरण अवलंबले. शिक्षण विभागात अनेक बदल घडवून आणलेत. सक्तीचा प्राथमिक शिक्षणावर भर देऊन उत्तेजनार्थ आर्थिक अनुदाने दिलीत. शिक्षणाबद्दल विचार मांडताना राजश्री शाहू महाराज म्हणतात की शिक्षणानेच आमचा तरणोपाय आहे, असे माझे ठाम मत आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम, मुत्सद्दी आणि लढवय्ये वीर कधीही निपजणार नाहीत. म्हणून सक्तीच्या व मोफत शिक्षणाची देशाला अत्यंत आवश्यकता आहे. 1932 मध्य प्रांत वराडच्या कायदे काउन्सिल समोर हिंदू देवस्थान बिल त्यांनी आणले. मंदिरांमध्ये विनाकारण अडकून पडलेली प्रचंड संपत्ती सरकारने आपल्या अधिकारात घेऊन देशातील गरीब, उपाशी राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या विकासाकडे, त्याच्या शिक्षणाकडे आणि आरोग्याकडे वळवावी. देवस्थानांना शिक्षण केंद्र बनवून सर्वांना निशुल्क शिक्षण देण्यात यावे. केवळ पुरोहित आणि बुवाबाजीला पोसण्यापलीकडे मंदिरांचा काहीही उपयोग नाही. यातून सरकारला त्यांनी नवी दृष्टी देण्याचा प्रयत्न केला. परंतु पारंपरिक जीर्ण मतांवर अभिमान बाळगणाऱ्यांनी या बिलाला प्रचंड विरोध केला. पंजाबराव धर्मद्रोही आहेत, नास्तिक आहेत म्हणून टीकेचा मोहोळ उठवण्यात आला. अखेर हे बिल हाणून पाडण्यात आले. आजही देशामध्ये सर्वसामान्यांच्या शिक्षणाचा आणि आरोग्याचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात भेडसावतो आहे. पैसा नाही म्हणून शिक्षणापासून दूर असणारा वर्ग, मध्येच शाळा सोडणारे असंख्य विद्यार्थी आजही दिसतात. परंतु सरकार या दृष्टीने गांभीर्याने विचार करायला तयार नाही. स्त्री पुरुष विषमता त्यांना मान्य नव्हती. ज्योतिबा फुल्यांना स्त्री पुरुष भेदाभेद, जातीभेद, अंधश्रद्धा यांच्या विरुद्ध प्रदीर्घ झगडा करावा लागला. स्त्री शूद्रांना सुसंस्कृत करण्याकरता त्यांना त्यांच्या पत्नीला सावित्रीबाईंना शिकवायला बाहेर काढावे लागले. याकरता शिक्षण हे प्रभावी माध्यम आहे हे फुल्यांनी आपल्या चळवळीतून अनेकदा सिद्ध केले. राजश्री शाहू महाराजांचाही स्त्री शिक्षणाविषयीचा दृष्टिकोन अत्यंत सहानुभूतीपूर्वक होता. स्त्रियांच्या शिक्षणाकरता त्यांनी अखंड प्रयत्न केलेत. शाहू महाराजांनी आपल्या सुनबाई इंदुमती राणीसाहेब यांना विधवा झाल्यावर अनेक विरोधांना झुगारून शिक्षण दिले. स्त्री शिक्षणाविषयीची आस्थाच त्यांची यातून प्रगट होते. त्याच मार्गावर चालणारे डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख होते. पत्नी विमलताई देशमुख यांना विवाहानंतर शिक्षण देऊन उच्च विद्याविभूषित त्यांनी केले. श्रीमती विमलताई देशमुख या विदर्भातून कायद्याची परीक्षा पास झालेल्या पहिल्या स्त्री होत्या. सामाजिक शैक्षणिक कार्यात त्यांना भाऊसाहेबांनी आपल्या बरोबरीने ठेवले. 1946 अमरावतीचे जिजामाता मंडळ त्यांच्या प्रेरणेतून स्थापन झाले. मुलींच्या स्वतंत्र शाळा उघडून त्यांनी स्वतः त्यावर देखरेख ठेवली. गावागावातून महिला मंडळांचा प्रचार विमलताईंनी केला. 1937 प्रांतिक कायदे मंडळाच्या निवडणुकीला त्या उभ्या होत्या. स्त्रियांना बरोबरीचे स्थान द्या म्हणून त्यांनी केवळ सांगितले नाही तर प्रत्यक्ष जीवनात घरापासून भाऊसाहेबांनी या गोष्टीची सुरुवात केली. स्त्री शिक्षणावर त्यांचा सुरुवातीपासूनच कटाक्ष होता. स्त्रियांच्या मागासलेपणामुळे राष्ट्राचे नुकसान आहे, त्याकरता स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे आणि म्हणूनच त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणाकडे लक्ष पुरवले. वरुड जिल्हा अमरावती येथे श्री धर्माधिकारी यांच्या सहकार्यातून कन्याशाळा
सुरू करण्यात आली. 1952ला अमरावतीला कस्तुरबा कन्या शाळा सुरू केली. बाहेरून येणाऱ्या विद्यार्थिनींकरता वसतिगृहांची स्थापना केली. श्रद्धानंद वसतिगृहाची महिला शाखा सुरू झाली. गृहशास्त्र प्रशिक्षण केंद्र, सामाजिक कार्यात स्वयंप्रेरणेने येणाऱ्या स्त्रियाही यात होत्या. अखिल भारतीय महिला परिषदांचे आयोजनही त्या काळात करण्यात आले. स्त्रियांना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रवाहात आणण्याचा भाऊसाहेबांनी कसोशीने प्रयत्न केला. स्त्रियांचा विचार करताना त्यांनी नेहमीच आपली न्याय्य भूमिका जागृत ठेवली. स्त्री ही पुरुषांपेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नाही, या मताचे ते पुरस्कर्ते होते. कुसुमावती देशपांडे या त्या काळात BA ऑनर्स होत्या. या महिला म्हणून त्यांची महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नियुक्ती होऊ शकत नव्हती. तेव्हा कुसुमावती देशपांडे यांच्या पाठीशी भाऊ समर्थपणे उभे राहिले. आलेल्या विरोधाला न जुमानता प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून कॉलेजमध्ये महिला प्राध्यापिका नेमल्या जाऊ लागल्यात. विरोधासमोर ते कधीही झुकले नाहीत. सत्य आणि समानतेसाठी त्यांनी संपूर्ण जीवन जाळत राष्ट्राला प्रकाशाकडे नेले. योग्य माणसांची त्यांना कदर होती. विद्वत्तेचा त्यांना आदर होता. स्वतःची जात, नातलग अशा निरर्थक गोष्टींना त्यांच्या कार्यक्षेत्रात कधीच वाव नव्हता. माणसाच्या विद्वत्तेचा, हुशारीचा विचार करूनच ते त्यांच्या नियुक्त्या करीत असत. त्यापैकीच महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक आणि वैचारिक क्षेत्रात आगळा ठसा उमटवणारे प्रसिद्ध विचारवंत V.B. कोल्ते यांची नियुक्ती भाऊसाहेबांनीच केलेली. V.B. कोल्ते हे नेहमीच आपल्या भाषणातून अभिमानाने सांगायचे की त्यावेळी भाऊसाहेबांनी जर मला संधी दिली नसती तर कदाचित हा प्राचार्य V.B. कोल्ते विष्णू भिकाजी कोल्तेच राहिला असता. माणसांना ओळखणारी दूरदृष्टी त्यांच्याजवळ होती. त्यांच्या विद्वत्तेनुसार कार्यानुरूप त्याचा उपयोग सामाजिक उत्कर्षासाठी करवून घेण्याची हातोटी त्यांनी साधलेली होती.